प्रयत्न करू. पहिली पायरी पापाची टोचणे. सिंपल आहे, लॉजिकल आहे. पापाची टोचणे, कन्व्हिक्शन ऑफ सिन. पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. पश्चाताप आपण केला पाहिजे ही देवाची आज्ञा आहे. इट इज अ कमँड. काहींनी करायचं आणि काहींनी नाही केला तरी धकून जाईल. अर्धवट केला तर धकून जाईल, वर केला तर धकून जाईल, असं नाही. देव इथं पाहतो पारदयामध्ये. आणि जेव्हा देव आपल्याला एखादी आज्ञा देतो की असं तू कर, प्रियांनो, देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो, त्या आज्ञेबरोबर त्याची कृपा पण येते ते करण्यासाठी. जर ती आली नाही तर कोणी पश्चाताप नाही करू शकत. रिपेंटन्स इज प्रोड्यूस्ड बाय द होली स्पिरिट. पवित्र आत्मा जो आहे तो पश्चाताप करण्यासाठी सहाय्य करतो. पश्चाताप मी काल सांगितलं बोलताना की हा मनुष्याचा भाग आहे, त्याने करायचा त्याच्या स्वतःच्या उद्धारासाठी, दुसऱ्याच्या नाही. मी माझ्या भावाच्या, बहिणीच्या, आईच्या, बापाच्यासाठी पश्चाताप नाही करू शकत. रिपेंटन्स इज ऑलवेज पर्सनल. आणि जर मी तो पश्चाताप करण्यासाठी मनोमन माझी तयारी आहे तर पवित्र आत्मा येतो आणि तो माझं सहाय्य करतो. तो जर नाही त्यांनी सहाय्य केलं या वचनाच्या आधारावर तो कोणी पश्चाताप करू शकत नाही. म्हणून काही लोक असं पश्चातापावर आक्षेप घेतात की बा मग ते कर्माने मी उद्धार पावलो असं अर्थ होते त्याचा. नाही, तसा अर्थ नाही होत त्याचा. रिपेंटन्स इज अ कमँड फ्रॉम गॉड. आपल्या उद्धारासाठी जे सर्व करायचं होतं ते देवाने केलेलं आहे त्या कॅल्वरीवर. त्याच्यावर आपण मनन केलं. आता पश्चाताप करण्यासाठी तो आपल्याला बोलावत आहे. वी आर आस्क्ड टू रिपेंट. आणि तो पश्चाताप करण्यासाठी पवित्र आत्मा आपलं सहाय्य करतो. पापाची टोचणी. ही टोचणी कशी होते? पवित्र आत्म्यामुळं ते होते. टोचणी म्हणजे काय? पवित्र आत्मा सांगतो यू आर अ सिनर. तू पापी आहेस. तू याच मार्गाने जात राहिला तर तुझा सार्वकालिक नाश आहे. एकदा पाळक साहेब चालले होते. काही मुलं तिथं बसलेले होते, टवाळ मुलं. त्याच्यातल्या एकाने विचारलं का हो पाळक साहेब, म्हणे स्वर्ग कुठं आहे? त्यांची गंमत टिंगल करण्यासाठी ते पाळक साहेब पण अलर्ट होते. ते म्हणे तरुणा काय फिकर करू नको, ज्या रस्त्याने तू जात आहे तू जात राह, म्हणजे तिथं बरोबर पोहोचशील म्हणे. पापाची टोचणे. योहान 16:8 पवित्र आत्मा त्याच्यासाठी आपल्याला देण्यात आलेला आहे. मी वचन वाचतो पा, काही वचनं आपण वाचूया सायंकाळी. योहान याचा 16वा अध्याय 8वं वचन आपल्या परिचयाचं आहे. तो म्हणजे पवित्र आत्मा येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. पापाबद्दलची टोचणी पवित्र आत्मा देईल. तो पश्चाताप नाही केला, ते पाप तसंच राहिलं तर त्याचे परिणाम किती भयंकर आहे याच्याबद्दल तो टोचणी देईल. न्यायनिवाडा, जजमेंट, ह्या ज्या गोष्टी आहेत समोर आपल्या येणार आहेत त्याच्याबद्दल तो टोचणी देईल. त्याच्याबद्दल त्या व्यक्तीला गंभीर तो करेल, अस्वस्थ तो करेल. माझे वडील रेव्हरंड एस टी गायकवाड हे पण पाळक होते. नॅझरेन मिशनमध्ये पूर्ण आयुष्यभर त्यांनी सेवा केली. 16मध्ये ते प्रभूकडे गेले. त्यांचा तारणाचा अनुभव ते सांगत होते. सांगायचे माझ्या ते नेहमी लक्षात राहिलं. त्यांनी काय सांगितलं की जेव्हा पवित्र आत्म्याने त्यांना टोचणी द्यायला सुरुवात केली, यवतमाळला होते ते, बॅचलरच होते, लग्न झालेलं नव्हतं. तर मग तिथं एक रेव्हरंड सत्राळकर म्हणून एक फार प्रभावी देवाचे सेवक होते. फार डिसिप्लिन असायचे, स्ट्रिक्ट, सारे घाबरायचे त्यांना, परंतु मनुष्य आत्म्यानं भरलेला आणि अतिशय धार्मिक. तर त्यांच्या प्रिचिंगमुळं तिथं रिवायवलच्या मीटिंग्स होत्या. एक वेळ
हे जे यवतमाळ आहे की नाही, युनियन बिब्लिकल सेमिनरी होते, ते महाराष्ट्राचं रिवायवल सेंटर होतं. लोक तिथं येत होते आणि प्रभावित होऊन, संजीवित होऊन आपापल्या ठिकाणी जात होते. दुर्दैवाने आता तसं राहिलेलं नाही. परंतु माझे वडील सांगायचे की पवित्र आत्म्याने त्यांना इतकं आश्वस्त केलं, इतकी टोचणी गेली की 3 दिवस ते जाऊन शेतामध्ये काही खाता न पिता प्रार्थना करत होते. आज तशा प्रकारच्या उदाहरणं किंवा किस्से आपल्याला ऐकायला मिळत नाही. दॅट इज द रिअल होली स्पिरिट्स कन्व्हिक्शन. ते जेव्हा टोचणी आपल्याला होते की नाही, त्याच्याकडं लक्ष देणं आवश्यक आहे. जर ते नाही दिलं लक्ष ना, तर शास्त्रातच लिहिलेलं आहे की होली स्पिरिट विल नॉट स्ट्राईव्ह विथ युअर स्पिरिट ऑलवेज. आपल्याशी नेहमी तो बोलत राहणार नाही आहे. जर ऐकायचंच नाही तर काही वेळाने ही विल स्टॉप टॉकिंग, आणि मग सुरू झालेलं काम अर्धवट राहील. आणि मग आपण असं धरून चालतो की मी केला पश्चाताप. फसवणूक होते त्या ठिकाणी. तर कन्व्हिक्शन ऑफ सिन, पापाची टोचणी होणं, ही पहिली पायरी प्रियानो. त्याच्यासमोर आपण पुढचं पाऊल टाकू शकत नाही. यू कॅनॉट. सर जेम्स सिम्पसन नावाचे एक मेडिकल डॉक्टर आणि शास्त्रज्ञ होऊन गेले पा. त्यांची तारीख 1811 ते 1870, 58 वर्षाचे असतानाच ते मरण पावले. पण खूप त्यांना प्रसिद्धी मिळाली. मेडिकल फील्डमध्ये त्यांनी अनेक शोध लावले आणि त्यामध्येच त्याच्यातला सर्वात मोठा शोध जो होता, जग समजतं आज, तो कोणता, की सर्जरीमध्ये पेशंटला क्लोरोफॉर्म द्यायचा, त्याला गुंगी द्यायची. हे त्यांनी प्रयोग करून, त्याचा उपयोग करून जगासमोर ते आणलं. त्याच्या आधी सर्जरीज होत होत्या, परंतु 10 माणसं त्याला टेबलावर दाबून धरत होते आणि मग काही अॅनेस्थेशिया नसताना, क्लोरोफॉर्म नसताना त्याची चिरफाड होत होती. देवाला धन्यवाद असो की आज तसं नाही आहे, नाही तर कोणी सर्जरीकडे गेलं नसतं. बट दॅट वॉज द टाईम. दॅट टाईम टेबलावर अक्षरशः दाबून धरत होते. पेशंट किंचाळत होता, ओरडत होता, कोणी लक्ष देत नव्हतं, कारण त्याची सर्जरी करायची होती. तर डॉक्टर हे सर जेम्स सिम्पसन जे होते की नाही, यांनी क्लोरोफॉर्मचा सर्जरीसाठी उपयोग करायचा शोध लावला. त्याच्याशिवाय आणखी बरेच त्यांनी शोध लावले. मग एक दिवस एक पत्रकार त्यांच्याकडं आला आणि त्यांनी विचारलं, साहेब तुम्हाला खूप सक्सेस मिळालेली, तुमचं सर्वकडं नाव गेलेलं आहे, पुष्कळ शोध तुम्ही लावलेले आहेत, तर या सर्वामध्ये सर्वात मोठा शोध कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही लावलेल्या सर्व शोधामध्ये सर्वात मोठा कोणता शोध आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी प्रश्न विचारला वार्ताहराने. ते एक क्षण शांत राहिले आणि त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी सांगितलं की तो दिवस, ज्या दिवशी मला समजलं की मी पापी आहे आणि येशू ख्रिस्त हा एकटाच तारणारा आहे. हालेलुया. त्या माणसाला समजलं. प्रियानो, जगामध्ये किती दुसरं काही असलं केलं, परंतु हे जर आपल्या जीवनात झालं नाही तर सारं व्यर्थ आहे. तो दिवस ज्या दिवशी मला याची जाणीव झाली की मी पापी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा एकटाच तारणारा आहे, तो माझा सर्वात मोठा शोध. त्यांनी सांगितलं पापाची टोचणे.